9 ऑगस्ट या क्रांती दिनाचं औचित्य साधून आपल्या विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयावर राज्यव्यापी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये राज्यभरातून 3 ते 4 लाख दिव्यांग बांधव सहभागी होणार असल्याचं संघटनेचे जिल्हा अध्यक्ष देवदत्त माने यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं। दिव्यांगांना 6,000 रुपये मासिक मानधन मिळावं या प्रमुख मागणीसह दिव्यांगांना घरकुल योजना लागू करावी, नोकरी आणि व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, राजकीय आरक्षण मिळावं, अपंग वित्त महामंडळाचं कर्ज माफ करण्यात यावं, 10 लाखाचा आरोग्य विमा उतरवण्यात यावा या मागण्यांकडे मोर्चाच्या वतीनं लक्ष वेधण्यात येणार आहे। आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दिव्यांगांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली नसल्यानं प्रहार संघटना मोर्चावर ठाम असल्याचं देवदत्त माने यांनी सांगितलं। संघटनेच्या माध्यमातून मोर्चासाठी नोंदणी केलेल्या दिव्यांगांचा प्रवास, राहणं आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येणार असून नोंदणीसाठी 98 60 70 32 69 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन माने यांनी केलं। या पत्रकार परिषदेला विष्णुपंत पाटील, विकास चौगुले, जयश्री शिंदे, उज्ज्वला चव्हाण, आसमा स्वार, जानकी मोकाशी, उमेश चटके, अजय पाटील, सचिन पवार आदी उपस्थित होते।